ओझ? कम अगेन? हो, हे मूल माझ्यासाठी ओझच आहे विक्रांत. तुझ्यासाठी कदाचित हे ओझ असेल, पण हेच ओझ ह्या वेदना मिळाव्यात म्हणून वर्षानुवर्ष देवाकडे नवस मागणाऱ्यांना विचार, काय असतं मूल? निपुत्रिक जगण्याचं दुःख जिने भोगलंय ना, तिला विचार, काय असतं मूल? इतक्या सगळ्या कष्टांनंतर, इतक्या सगळ्या वेदना सहन करून जन्माला आलेल्या बाळाला पहिला श्वास घेताना बघणाऱ्या आईला विचार, काय असतं मूल? लग्नाच्या 12-12 वर्षांनंतर सुद्धा आशाळभूत नजरेने डॉक्टरच्या चेहऱ्याकडे बघत, गुड न्यूज आहे का असं विचारणाऱ्यांना विचार, काय असतं मूल? आणि जन्माला आल्यानंतर या जगात त्या बाळाला सगळ्यात पहिल्यांदा स्पर्श करणाऱ्या डॉक्टरला विचार, काय असतं मूल? पण ह्यातलं तुला काहीही कळणार नाही, कारण त्याआधी जगणं म्हणजे काय एवढं जरी तुला कळलं ना तरी खूप आहे. तुला वाटत असेल की हे मी सगळं माझ्या तत्वांसाठी करतोय, तर ते तसं नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्यात त्या बाळाच्या जीवाबरोबर तुझ्याही जीवाला धोका आहे आणि माझ्यासाठी त्याच्याबरोबर तुझाही जीव तितकाच महत्वाचा आहे. कारण तुझ्या आजी आजोबांना लग्नात मी तसं वचन दिलंय की तुझी काळजी घेईन म्हणून. या जगात येण्याआधीच बाळावर गर्भसंस्कार करणाऱ्या बायका कुठे आणि तू कुठे? नाहीये मी तशी. कसं जगायचं नाही मला शिकायचंच नाहीये. मरायला निघाले होते ना मी, तू वाचवलंस मला. का वाचवलंस विक्रांत? वाचवायला तू मरायला चाललीच कुठे होतीस? वाचली तर तू तशीही असतीच, कारण झोपेच्या 2 गोळ्यांनी जगात कुणीही मरत नाही मोनिका. तुला फक्त तमाशा करायचा होता, जो तू केलास सक्सेसफुली, आणि मला फक्त त्या बाळाला सुखरूप ठेवायचं होतं, जे मी ठेवलं. गुड नाईट. आणि हो, या खोलीत असे भ्याड प्रयत्न तू पुन्हा करू शकणार नाहीस, त्याची पूर्ण खबरदारी मी घेतलीये. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.